होणे दिन माझा तुझ अभिमान माझा तुझ अभिमान मी तो आलो शरणागत माझे करावे स्वहित माझे करावे स्वहित माझे करावे स्वहित दीनानाथा कृपाळुआ सांभाळावी आपुल्या नावा सांभाळावी आपुल्या नावा सांभाळावी आपुल्या नावा आलो शरणागत माझे करावे स्वहित माझे करावे स्वहित माझे करावे स्वहित तुका म्हणे आता भले नवी मोकलिता भले नवी मोकलिता आलो शरणागत माझे करावे स्वहित माझे करावे स्वहित प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबा देवासाठी देवळीकरांच्या कृतीप्रमाणे 314व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे. जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे विनंती करत असताना म्हणतात, मी दिनाहून दिन आहे, माझा तुला देवा अभिमान असायला पाहिजे किंवा आहेच. दिनाहून दिन आहे, माझा तुझा अभिमान. दिनाचा अभिमान देवाला असतोच. मी तो आलो शरणागत आणि मग मी त्यात शरणागत आलो, तुला शरण आलोय. माझं स्वहित कर. स्वहित म्हणजे आत्महित आहे. बरं, स्वहित म्हणजे काय? स्वहिता कारणे संगती साधूंची भावे भक्ती हरीची भेटी केली. भगवंताची भेट होणं त्याच्यामध्ये जीवाचं कल्याण. जीव मुक्त होत असतो आणि मुक्त जीव झाला म्हणजे देवरूप झाला. देव मुक्त आहे ना, देव मुक्त आहे म्हणून संत सुद्धा मुक्त आहे. त्याचे भक्त मुक्तच होत असतात असा त्यातला. मग माझं स्वहित म्हणजे आत्महित. आत्महित आहे ते आपलं स्वहित आहे. वाडे बांधणं, शेतं घेणं, पैसे कमविणं हे आपलं काहीही याच्यात हित नाही. लोकांसाठी करणं हे विनाकारण देहाला कष्ट देणं. कर्तव्य बुद्धीनं संसार करायचा असतो. कसा? कर्तव्य बुद्धीनं संसार करायचा असतो आणि ज्याच्या त्याचे ते कर्तव्य असतं. जवानपणामध्ये ते पैसे कमवावे त्याच्याबद्दल वाद नाही. अवस्था एक त्यासाठी की 25 वर्षापर्यंत अभ्यास केला पाहिजे. तिथून पुढे 25 ते 50 पर्यंत पैसे कमविले. 50 ते 75 धर्माची सेवा केली पाहिजे आणि 4थ्या आश्रमात काहीच होत नाही. म्हणून शास्त्रकारांनी सांगितलं काहीच होत नाही. काय होते त्या आश्रमात काहीच होत नाही. 75च्या पुढे गेलेल्या माणसाकडून काही होत नाही. धर्माची सेवा होत नाही, काही नाही. होतच नाही ना महाराज. पुन्हा होत नाही ना, उपयोग नाही. लोकही चलत नाही, शरीरही साथ देत नाही. दोन्ही कोण अडचणीत माणूस येतो. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं, ब्रह्मचर्य धर्म भोकावे अक्षरे, आश्रम विचार षटक करणे, वानप्रस्थिती संयोगी वियोग आणि संन्यासी तो त्याग संकल्पाचा. किती एका 2 चरणात 4 आश्रमाचं सांगून टाकलं महाराज. त्याला शास्त्रकाराला कितीतरी बोलावं लागतं. त्याच्यावर शास्त्रकाराला किंवा अभ्यासकाला कितीतरी बोलावं लागते. ब्रह्मचर्य धर्म भोकावे अक्षरे, ब्रह्मचर्यानं आश्रम अक्षराची भोकंपट्टी करावी. कोणी अक्षराची करावी? अक्षर तर वक्र येतात, ती कशी जोडून करावी भोकंपट्टी सांगा. राम म्हणलं तर राम
आणि त्याला उलट टाकलं तर मारा होते. अक्षर तर रा आणि मच आहेत ना, रा आणि मच आहेत, पण असं उलट टाकलं तर मारा, सोयीचं टाकलं तर राम. म्हणजे अक्षराची भूकंपट्टी करावी, पण त्याच्यावर कितीतरी बोलावं लागतं त्या अक्षराबद्दल. पुन्हा आश्रम विचार षटक कर्मी यजन यजन अध्ययन अध्यापन दानन प्रतिग्रह, याचा पुन्हा विस्तार करायचा म्हणजे आपण आणखी त्या शास्त्राभ्यासकाला त्याच्यावर बोलावं. महाराज इतकं सांगून जाते, त्याच्यात एवढं मोठं असतंय दर्जेलं असं महाराजांनी थोडक्यात जास्त सांगितलं. आणि शास्त्रकारांना दुसऱ्या ठिकाणी एक सांगितलं काय की 25 वर्षापर्यंत अक्षराचीच भूकंपट्टी सांगितली. काय प्रथमे विद्यार्जन, म्हणजे पहिल्या टप्प्यात तुम्ही काय करा, विद्येचं अर्जन करा. पहिला टप्पा म्हणजे 25 वर्ष. माणसाच्या आयुष्याचे 4 टप्पे पाळले नाही. किती? 100 वर्षाचं आयुष्य 25 25 25 25 असे टप्पे. मग पहिला टप्पा 25 वर्षाचा आहे ना, मग त्या टप्प्यामध्ये काय विद्यार्जन, विद्येचं अर्जन म्हणजे साठा काढावा, विद्वान व्हावं माणसानं. 25 वर्षावर डोकं सुपर असते, त्याच्यात काही विकार घुसलेले नसतात, गृहीत धरा. 25 आले की पुन्हा डोक्यामध्ये संसार येतो, बायको लेकरं घेते, मग त्याच्यामध्ये विद्यार्जनाचं काम होत नाही. मग धनार्जन, द्वितीय धनार्जन, दुसऱ्या टप्प्यात धनाचं अर्जन करावं, पैसे कमवावे ना. ग्रस्तानं काय हाजेमती करावे का, पैसे नाही कमवायचे तर. असा एक चालक म्हणला, चांडक डॉक्टरला मी म्हणलो होतो, चांडक्या डॉक्टर नाही ते परलास शास्त्री काय काय लागलं मागून तिथं ते जगमित्र नागा भाऊ ठेवला. जगमित्र नागा परलास शास्त्री होते, तिथं बरेच लोक ऐका येत होते ना पाठाला, आणि ते हुशार ऐकाय. त्या चंदन डॉक्टर म्हणजे हुशार आहे ना, डॉक्टर स्वतः ते, पण उतार व्हायला ती धर्माची सेवा करू लागला ते असं. मग ते त्याच्यावर निघालतं, मी आवडतं बरे हे करायचं. पहिले तर एक गावडाव करीत होते, विनोद करीत, पहिले पैसा लागले येत होते, गावला होते डॉक्टर. आमच्या गावाचा डॉक्टर स्वतः चालक्या आणि बारगावकर. हो लय बोलायला भलता हे होता, हातळ होता. पैसे काढ, बिन पैशाचा आलाय असं विनोद ना. खूप बोलत होत नाही बोल माहिती आहे. रोग आलाय का तुला, जे पैसे इतके लागते नाहीत म्हणायला तू असं बोलण्यात मोकळा होता. आणि BA डॉक्टर पण पहिले त्याचे गुण येत होते. मग ते मागून मागून धर्माची सेवा करू लागला. मारवाडी लोक चांगलेच म्हणाले, मारवाडी लोक धर्माची सेवा करतात. भाई काय असो त्यांना मुक्त ते ब्रह्मज्ञान त्यांच्याकडे कम असतं, पण भक्ती करतात. मारवाडी लोक भक्ती करतात येईल बरं काय. मागून सतत रामायणाचं पारायण हेन तेन करून आलो, तुळशी रामायणाचं. कोण आपला चाणक्या सतत धोतर नेसून ते बी सतत सतत ईश्वर चिंतनाचा काळ घालविला चाणक डॉक्टरनं. तर त्याच्यावरून ते म्हणला. मग ते मी म्हणलो पहिलं लई तुम्ही वस वस करीत होते बाबा म्हणलं. आणि ते मी लहान होतो की दवाखान्यात, आणि पैशाला लईच करीत होते माणूस जायला. म्हणलं गरीब माणूस असलं तरी देव काढ पैसे असं तसं म्हणले. मग काय आता ते त्यावेळेस म्हणले मग आश्रम कोणता होता, आश्रम माझा ग्रस्त होता. मग ग्रस्त आश्रमात पैसे नाही कमवायचे काय, हाजेवणी करायचे काय, म्हणून मी पैसे कमविले. आता धर्माची सेवा करवली की नाही, आता धर्माची सेवा तुम्ही करायची आणि धर्माची सेवा करावी बरं काय. म्हणजे प्रथमे विद्यार्जन, द्वितीय धनार्जन, तृतीय धर्मसेवा. तिसऱ्या टप्प्यात काय सेवा करावी ज्ञानबा कवा तुमचा किती आहे कवर आहे दुसरा. आता कवा संपा पोरी डॉक्टरिंग करायच्या तुम्हाला, त्याच्यात तुमचा टप्पे सगळे संपत का काही मला तिसरा टप्पा चौथा संपत आहे होय. मला सांगा ना, तिला डॉक्टर करायचं मला घेत ते हाड काढून भागा घेतलं माणसाच्या बापाची, तिला वेळ लागते डॉक्टर व्हायला ना. एवढं असं झालं बघा, हे असं असं म्हणजे काही राहिलं नाही डोक्यामध्ये भान काही. पण तृतीय धर्मसेवा म्हणून तिसऱ्या टप्प्यामध्ये धर्माची सेवा करावी नाही.
हो, म्हणून तर ते ब्राह्मण बुवा लग्नाचं सांगतो, हो नांदा सौख्य भरे विवेक न विसरा धर्मासरे आचरा. ब्राह्मण सांगते पण तुम्ही लक्षात घेतच नाहीत ना. पहिले ब्राह्मण हे मला मंगळाष्टक कोणी म्हणत नाही. तुम्ही ऐकणार म्हणून ते म्हणणार नाही. काय 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 म्हणतात त्या नवरा बायकोला ब्राह्मण बुवा? बरोबर आहे ना मला. तुम्ही विधीने संसार करायले, लग्न केले, आता नांदा सौख्य भरे. तुम्ही नवरा बायको आता सुखानं नांदा, पण विवेक न विसरा. कशाला सोडू नका? विवेकाला सोडू नका. विवेक न विसरा आणि धर्मासरे आचरा. तुमच्यात मी स्वधर्मानं वागा, त्याच्यात तुमचं हित आहे. हे शिकवण आहे की नाही लग्नामध्ये? पण आपण ती झुगारून टाकतो. ती शिकवण कळतच नाही धुंदीमध्ये. असं होऊन जातं. म्हणजे धर्माची सेवा तिसऱ्या टप्प्यात करावी. चतुर्थे किम करिष्यसि. चौथ्या टप्प्यात तू काय करणार आहेस म्हणले बा? बरोबर आहे ना. चौथ्या टप्प्यात काय? डोकं चलत नाही, काय चलत नाही, हातपाय चलत नाही, लाळण चिमूड गळती, काय होणार डोंगळू? 75च्या पुढच्या माणसानं दिमाग चलत नाही, काय करावं माणसानं? आणि परमार्थाला तर दिमाग लागतं इकडं धर्माची सेवा करायची. तर ते आधीवर तर डोकं चालवतं ब्रह्मज्ञान ऐकायला. ब्रह्मज्ञान ऐकायचं का मुक्त व्हायला तर डोकं सुपर पाहिजे. डोकं सुपर नसलं ब्रह्मज्ञान कसं होईल? कळलं? हे असे टप्पे शास्त्रकारांना सांगितलेले. त्यापैकी आपलं स्वहित आपण करून घेणं गरजेचं. आणि ते स्वहित आपलं त्याच्यात आहे की आपली मुक्ती आपण मिळविणे आणि आपला उद्धार करून घेणे. बरं, आपल्या उद्धारासाठी आपणच जबाबदार आहे. त्याला दुसऱ्याची काही उपयोग होत नाही. साधा वया परमार्थ. नाथ महाराज भागवतात म्हणून सहाय्य नव्हती माता पिता. तुम्हाला परमार्थ करायचा आहे तर मायबाप सहाय्य करू शकत नाही. ते काय सहाय्य करणार तुम्हाला? साधा वया परमार्था सहाय्य नव्हती माता पिता. पुत्रबंधू कांता हे सर्वता सहाय्य नव्हते. मुलगा, भाऊ, बायको हे तुम्हाला परमार्थाला सहाय्य नव्हते. सहाय्य परमार्था नव्हे व्याही. युवया पुस्तक घे. परमार्थाला सहाय्य व्याही काय होईल? सहाय्य परमार्था नव्हे व्याही शिखी सहाय्य नव्हे जावाई. आपण आपण सहाय्य पाही जो निजली ही विवेकू. तुम्ही तुमचं सहाय्य करा आणि तुमचा सहाय्य होणारा विचार आहे. निजदेही म्हणजे स्वतःच्या देहातला विचार हे तुम्ही सहाय्याला घ्या आणि आत्महित करून घ्या, स्वहित करून घ्या. आणि जर तुम्ही त्याला विसरले स्वहिताला तर तुमचं सगळंच नाही तरी गेला काय उपयोग? सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया. करिता भरोवरी दुरावशी दुरी. भरोवरी काय? बरोबरी उठा ठेव. उठा ठेवी संसाराचे नाही भाऊ. वाडे बांधण्यात आणि शेत घेण्यात आणि हे करण्यात आणि ते करण्यात ही बरोबरी आहे. करिता बरोबरी दुरावशी दुरी. लांब जाशील देवापासून. काय जाशील? आणि जात आहे माणूस लांब त्या संसाराच्या धाकानं, त्याच्या गडबडीमध्ये. म्हणून काय विषयाचे लवड सवडी माते न पवतीच बापुडी. म्हणून जन्म मरणाची दुथडी ढवळती ठेली आहे ना. म्हणून ह्या गडबडीमध्ये देव दुरावशी दुरी आणि भावाची पुढी भावशी. काही नलगी एक भावची कारण तुका म्हणे आण विठो. पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो काय लागत नाही. देवाच्या प्राप्तीला भावच लागतंय. देवा कारणे भावतात. म्हणून तू स्वहित करून घे, तुझं हित करून घे. हे लोकांचं नाही. महाराज एक मोठा श्रीमंत सावकार गडगंज संपत्ती त्याच्याकडे होती. खूप खूप पोरं त्याला 4 होते. किती? आणि त्याच्याकडे काही साधू पुरुष नेहमी यायचे. ते संतांच्या संगतीत असल्यामुळं त्या माणसाकडे विवेक होता, विचार होता. त्या आपल्यासाठी काय आहे? एवढी इस्टेट आपण कमवायलो, याच्यातलं आपल्यासाठी काय? तर दान धर्म हे ते केलेलं आपल्यासाठी. परमार्थ केलाय ते परमार्थात खर्च केलाय ते आपलं.
इतर काही आपलं नाही. त्याला पक्क कळालं होतं. सत्संगाने कळते भाऊ. ते कशाने कळतंय? म्हणून तर संतांची संगती महत्वाची हो. माणसानं सतत संतांच्या संगतीत राहावं. सतत संतांच्या संगतीत राहिलं की सतत संतांच्या संगतीमध्ये विचार जागृत राहतो. मग कोण लोक म्हणते आता कुठं संत राहिले, आम्ही कोणाची संगती करावी? ही तुकाराम महाराज आहे ना. हे गाथा कोण आहे? तुकाराम महाराज. ज्ञानेश्वरी कोण आहे? बरोबर आहे. विचार सागर दादा महाराज, यशवंतदासजी, बरोबर आहे. हे सगळे संतच आहेत ना महाराज. हे संतच आहेत. तुम्ही यांची संगती करा मग तुम्हाला कळेल. सतत गाथा वाचा म्हणजे कळेल तुम्हाला. सतत ज्ञानेश्वरी वाचा म्हणजे तुम्हाला कळेल. हे सत्संगच आहे, आणखीन काय. आणि आपल्याला ते संत आहे तर संत कळतही नाही, कळतच नाही. पहिले मुक्त जरी असेल, त्या दैहिक स्वभावाचे त्याचे काही दोष असतात त्याच्यामध्ये, ते आपल्याला दोष दिसतात. आणि दोष दिसल्यामुळं त्याच्यावरती संतत्वाची भावना आपली होत नाही. ते असते मुक्त. मुक्त गुरुजी मुक्तच होते की रघुमनवार महाराज कसे होते? मुक्तच होते महाराज. मुक्त होते हे सगळे. दादा महाराज मुक्तच होते. पण होते त्यावेळेस त्या सगळ्याला कळाली थोडेच आहे. त्याच्यातले काही दोष दिसून लोक जाऊ द्या ते असे आहेत ते असं त्यांना वाटतं लोकांना आहेत त्यावेळेस. आणि मग त्या साधू मृत्यू पावला आणि मग त्याचे हाड कुठेतरी गोसऱ्यांची पोरून पुढे त्याच्यावर दगड रचले झापाच. काय बांधली ती? मग समाधी. काय बांधली? आणि मग त्याचा अभिषेक सुरू होते. बरोबर काही नाही हो. मग त्याच्यावर अभिषेक करतात का म्हणून. मग समाधीत काही दैहिक दोष नसतात ना. ती काही समाधी भांडत नाही पुन्हा, कात होत नाही भाऊ पुन्हा काहीच म्हणजे ती कात होती. हा इथं बैल चालू नको, इथं गाय चालू नको अशी काय म्हणते त्याला रोज उठली त्यावर. आणि मग तुम्हाला साधुत्व बुद्धी होते. नाही महाराज बळा पाया कळा अभिषेक हे कळालंच नाही ना. स्वतः त्यावेळेस कळालं नाही का होत. हे काय भाग्यवानाला कळतंय. एखाद्या भाग्यवानाला बघा बरं. आमचे दादा महाराज, आपले हे जोग महाराज, तुम्हाला तुम्ही म्हणतो की जोग महाराज सोनोपंत मामा साहेब जोड होते. गुरु शिष्याची जोडी. दादा महाराज रंगनाथ जोडी, गुरु शिष्याची जोडी अशा जोड्या लागाव्या. दादा महाराज रंगनाथ गुरुजी म्हणजे काय लई जोडी होती ती. ज्ञानोबाला निवडती ना अशी जोडी होती गुरुजीची दादाची. शब्दाला घोटाळा होता रंगनाथ. दादाच्या गणित कोण होता? रंगनाथ. आधी रंगनाथाला प्रवेश द्यायला गेले उल्हासमध्ये. इथून सोनपेठावरून पळून गेले. आपलं सोनपेठ जन्म घेतलेला सोनपेठ ग्राम आहे ना, घेतली होती गुरु. चित्रवार त्याची भाऊ की असते ना त्याला त्या लेकरू बाळ नव्हतं गेली. पण कोणी भाऊ बिरादराचे पोरं गेलं ती घर नाशिकला काय गेलं सोनपेठला कोणी निघून गेली गुरुजीच्या पोळात तर गुरुजीच होते. लग्नाला हळद लागली होती त्याला गुरुजीला. बघा काय वैरागी. गुरुजीला हळद लागली, लग्न होणार आहे आणि ते हळद लागली सगळं झाले. पहिल्या 4 दिवसाची हळदी. मग ते हळद जोड लावणं तेव्हा गडंगण खाणं. गडंगण एक होते पदार्थ. हा उगच शिंडावळा आहे माझा बुक नाव आहे काय आम्हाला जरी होतो काय आम्हाला भावकीत बी पकड घर ते मामाचे घर पकड तेव्हा घेतली गाव सगळा गावात आणि पुन्हा कोणी शास्त्र कुदळ काढलेलं. एक घर जेवायचं पुन्हा हळदीच्या मांडवाला शिवून यायचं दुसऱ्या शेतपावली खाऊन केलं तसं कुदळ पण खोटं होतं पण खाऊ नाही. गडगण खायला जायचं त्या घरी तिथं जेवायचं. आता किती जेवावं सांगा. 100 घर किती जेवण माणूस. पुन्हा ते घर जेवढ्या पुन्हा मांडवाला शिवाय जायचं. मला बेजार की होतं काय म्हणलं हे लोकांनी. नाही असं करावं लागतं. काय का हे काय काय रूढी आहे. तोर पडी रूढी जगा परिचार चालवी ती व्यवहार सत्य म्हणून असं काही गोष्ट. गुरुजीला हळद लागली ते मग असं ते गडंगण घेतली
पण त्या नवरीच्या मनात नवरदेव नव्हता. गुरुजी जरा थोडी काळे सवय आणि कोणती लोक सहसा काळे असतात. त्याच्यात पुन्हा थोडस असं गुरुजीचा चेहरा जरा थोडं साधारण आणि ते थोडं त्यानं तिला काही विद्रूप वाटत असेल ते नवरदेव, म्हणून ती फुसफुस करून रडत होती. मोठ्यांना रडी तरी पण तिला ती पटन गेला. आणि पहिलं कसं होतं, पोरीला जिथं गेलं तिथं राहावं लागलं. ते असं एवढं काही नव्हतंच मला. ती रडू लागली पोरी थोडीशी मधल्यामध्ये खुश नव्हती. नवऱ्या नाही तर खुश असतात किंवा लग्नात, हा पण ही खुशच नव्हती, नाराज होती. गुरुजीनं त्या नाराजीचं तिच्या ते ओळखीला लक्षात आलं. गुरुजी ही मुलगी का म्हणून रडत असं जाणलं. आणि त्या सोपवून यायला विचार, कारण नवरदेवाची पिया असतात बरोबर आहे, आणि नवरीच्या पी करवल्या हे जोडच असते हे. मग ते नवरदेव विचारते म्हणजे गुरुजी विचारतात सोपवण्याला, पडो नवरी जरा फुसफुस करते, रोज करायला मी जरा नाकवते, काय दुखायला मुंगी करणार काय नेऊन घेऊन नाही. आणि ते कोण त्याला माहित असते सोपवायला. राजाला कळत नाही पण प्रधानालाही माहित असते. तसा प्रकार नाही भाऊ, महाराजाला कळत नाही पण भजनेला माहित असते कुठकुठ काय करायचे. कीर्तनाचे लोक महाराज कीर्तन लांबलं म्हणजे ते कोणाला कळत आहे, भजनेला कळते की नाही, असा प्रकार आहे. महाराज गुरुजीला विचारलं, त्या पोरायला सांगितलं, म्हणले हे त्या दोस्ताला रंगणात पेनात काय म्हणत असेल, ती नाराज आहे म्हणले, नवरदेव पास नाही केला असं ती म्हणाली. म्हणजे तिच्या मनातला भाव आहे असं. मग मी पास नाही म्हणल्यावर तिच्यासंग संसार करायचा 100 वर्ष कसा, तिचं वाटोळच की मग नको, आत्ताच नका. पुन्हा लग्न केल्यावर आणखी गडगड होऊन बसल. लग्न केल्यावर काय पुन्हा बदलायचं नाही, काय ना काय भांडं म्हटलं नाही. त्याच्यासाठी लग्न करू नका. मला स्पष्ट नकार उत्तर दे, कोणी लग्न नकोय, अरे बात लग्नाचा विचारच करू नका. आणि पुन्हा मनातच भरलं, जशी ही आपल्याला पास करणार नाही तशा दुसऱ्या कोणी पास करायचे नाही. त्यापेक्षा लग्न नाही केलेलं याला म्हणजे तू वैरागी नाही गो. ती पहिल्या जन्माची किती 10 जन्माची पुण्य आहे, तोही काही कमी पुण्य नकोच. ते लग्नच नको, काय बन नाही त्या लग्न करणे नको, संसार करणे नको. दुसरी बी अशीच म्हणून आपण आणखीन आले का कटकटी वाळल्या की नाही नसले ना, उभं बळ कोणासंग संसार करणं चांगलं नाही. खुश असावं, बरोबर आहे की नाही, दोघांचं एक अंतकरण खुश असावं, ते नकोच. असा विचार केला ना आळंदीला थेट गेले. कोण बघा, त्या रामदास स्वामी झाले, लग्न मोडलं, हळद लागलेली वेगळं, सगळं टाकून नवरदेव गेला पडून कुठं आळंदीला गेले. थेट साधक आश्रमात इंद्रांच्या एकूण साधक आश्रम टाकला होता दादा ना, आणि त्याला तो माहिती. मग तिथं गेले. तिथं गेल्यावर प्रवेश द्यायला गेले. कोमटी होते, ते ब्राह्मण होते म्हणून जरा प्रवेश नव्हता. मग ते कुठतरी लांब बसून ऐकावं असं होतं इतकं. पण असं बी असलं महाराज तरी काही कालानं लक्षात आलं की नाही, असे रंगनाथ गुरुजी लांबून ऐकायचे. लांबून ऐकून डोकं सुपर होतं गुरुजीचं. पहिल्या जन्मातली अनेक जन्मात पुण्य केली होती, ती ब्रह्मज्ञान घुसू लागलं डोक्यात कोणाच्या, गुरुजीच्या. आणि गुरुजीच्या घुसू लागलं. दादानं जर कोणाला विचारलं पोरायला असं का तसं विचारला प्रश्न एखादा, कोणाला सुटना गेला तर तिकून रंगनाथ गुरुजी सांगू लागले. आणि मग दादाच्या लक्षात आलं, खरा विद्यार्थी हे आपण ह्या पोरायला सगळ्या शिकवितो, यातला नंबर 1चा ओरिजिनल हे, आणि आपण त्याला लांब जागा दिली आहे, त्याला जवळ घेऊ. संताला दया असते ना. मग जातपातीचा विचार केला, जातपातीचा विचार काढून टाकला आणि जवळ बोललो. बाळ तो उद्यापासून जवळ येत, हुशार आहेस, प्रवेश मिळाला. जवळ प्रवेश मिळाला नाही, मांडीवर प्रवेश मिळाला. आणि तिथून पुढे मग रंगनाथच बसला कोणाला, कोणाच्या दादा. काही कोण्या वेळेला इतके पोर त्यांच्या काळात लय मोठे महाराज येतो. रामचंद्र महाराज कोल्हापूरकर गुरुजीचे 6 अध्याय, मला पण 50 सांगत होते, आमचे 6 अध्याय म्हणले हे सगळे गुरुजी हे ते. पण आमचे क्लास बरं काय
पुढच्या क्लासमध्ये आम्ही मागवली बॅच बॅच म्हणजे कळलं ना हो मागाच्या बॅच मध्ये पण घातली पुढच्या बॅच मध्ये गुरुजी तर म्हणले हे रामचंद्र महाराज कोल्हापूरकर असे बरेचसे काही विद्यार्थी हुशार हुशार होते पण सगळ्या हुशारात हुशार कोण रंगनाथ गुरुजी परभणीकर आणि मग रंगनाथ गुरुजी रंगनाथच आणि तितका रंगनाथ आवडता बनला की कुठं ठेव कुठं नाही दादा करीत होती त्यांना कोणाला गुरुजीला इतकं त्यांनी आवड करायची गुरुजीची घोटा गणेश रंगनाथ रंगनाथ नाव घ्यायचं हे असे गुरु शिष्याची जोडे आणि मग ते गुरुजी कधी कधी त्याला कातवतही होते ना म्हणला रंगनाथ गुरुजीला पण त्यांना ते वाटलं नाही त्यांना वाटत होतं हे आपलं हितच करणार आहे आणि हित करणार नाही पण आपल्या हितासाठी करतो दांडेकर मामांना सुद्धा दादा का आपले हे जो महाराज कातवत होते सोन्यातून कधी त्यांनी सोनबा म्हणलंच नाही सोनोपंत तर आता तुम्ही म्हणता मामासाहेब सोनोपंत दांडेकर तर सोनोपंत कुठला सोनबाबी नाही सोन्या पण सोन्या म्हणून जरी काटवले तर त्याच्यात हित होतं वेळेलं म्हणजे अशी साधुत्व बुद्धी करायला जरा दिमाग लागते काय लागते किंवा पूर्व पुण्य ठेवा लागतो म्हणून संत कळत नाही मग नका कळू द्या ना हे आहे ना आपल्याला गाता कोण संत नाही कळले तरी तुकाराम महाराज गाता रोपा नाहीत ना आपल्या विषयी त्यांच्याकडे लक्ष द्या ना गाच्याकडे ज्ञानेश्वरकडे लक्ष द्या आणि आपला विचार जागवा जरा विचाराचा सोबती वाढवा आणि विचार खरा माणसाच्या जीवनाचा सहकारी आहे काय विचार सोबती आहे आणि विचारानं माणूस तरुण जातो म्हणून तर आत्मानात्म विवेक म्हणतात त्याला कोणता विवेक हे आत्मपदार्थ आहे हे अनात्म पदार्थ आहे अशा प्रकारची बुद्धी निर्माण होणं त्याचंच नाव आहे आत्मानात्म विवेक आणि असा आत्मानात्म विवेक ज्याच्या चित्तात जागृत झाला आणि त्याने करून त्या विचारानं मुक्त अवस्था प्राप्त झाली की माणसाचं सोहित असं सोहित माझं तुम्ही करा असे तुकाराम महाराज कोणला म्हणाले तर देवाला आणि पुढे नाव दिले दीनानाथान कृपाळुवा सांभाळावे आपल्या नावा तुम्ही दीनानाथ आहात आणि कृपाळू आहात मग आपलं दिनाबद्दल चाललंय देवाला नाव काय दीनानाथ मग दीन शब्द प्रथम आला आणि नंतर नाथ आला त्याच्यावर आपण काल थोडं बोललोच ना काय काय बोललो आधी मायक आधी लेकरू हा पुन्हा आधी गुरु आधी शिष्य हा आणि आधी विद्यार्थी का गुरुजी मग कोण आधी आधी विद्यार्थी हा आधी विद्यार्थी बर तुकाराम मला देवाला बोललो एक अभंग आपण एक अभंग गाथा भजन सुरू करायला घेत होते तुम्ही कोणता घेतात सगळे उकळी करायचे पण राहू द्या चालू उग तुम्ही दुसऱ्या घेऊन विसरून एक दोन तुम्ही अभंगामध्ये दुसरे करून पुढे हरिपाठात अच्छा मित्र नाही केलं पाहिजे आपलं नाही जोडलं पाहिजे माणूस त्याच्यात पक्का लागतो भजला माझ्या पद्धतीने मी भजन करेल तुमचं सकाळी करू मी कोणा फळावर त्या बारशीला जर द्वादशीला कीर्तन कुठं असते ना कुंकळबी द्वादश आपल्या शिरापत म्हणायला लागते कोण्या फळावर माहितीच नाही शिरापत म्हणजे काय त्या बोर्ड्याला आत्ता पस्तूर शिरापत म्हणत नव्हत्या बोर्ड्याला पण मी सुरू केली शिरापत नेमकं द्वादशीला कीर्तन या बारशी चतुर्दशी द्वादशी एक कालची नाही माझं कीर्तन त्रयोदशीला असते पण त्रयोदशी एक ते द्वादशी आल्यावरती तिथीचा वटाळा मी म्हणलं नाही हीच बरोबर आहे तिथं येतो त्या द्वादशीला मग ते तिथं म्हणले द्वादशी शिरापतीला ते लाय म्हणले भाऊ नाही आम्ही ते आणावं लागते आता आणा आपण वारकरी एक शिरापत म्हणून भाग आहे ना मग त्याला आहे आणून पुढे मग तेव्हा शिरापत मी म्हणली त्यानं मागं म्हणली आणि मग ते शिरापत वाटली तेव्हापासून आता शिरापत ते काय काय इकडं उमरी इकडं पारगाव उमरीकडं नाही काय ते काय नाव ते वांगी जयगाव तिकडे टाकोडा त्याची पद्धत वेगळी ते शिरापत म्हणण्याची जरा म्हणते ते कळावर लिहिते पण ते वेगळ्या पद्धतीनं मी म्हणलं मग मला म्हणे तुम्ही शिरापत म्हणा महाराज वेळा घेऊन आम्ही मागं म्हणतो मी म्हणेल पण माझ्या पद्धतीनं माझ्या फळ पद्धतीने तुमच्या पद्धतीने नाही म्हणणार स्वधर्मो हा आपुला जरी का कठीण झाला तरी हाची अधिष्ठीला भला देखे वा 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 आणि मला कशी उभी आठवणी उभा बघा ही केस आहे पुढे गेल्यावर काय भावळे कर तुम्ही अशी एखादी उभी सांगा मला हा नाही हे केस आहे स्तोत्र म्हणा महाग जोरात म्हणते
आपण जे सकाळ म्हणतो ना हो कोणते हे विनायकम गुरुनवमी हे जे सगळं स्तोत्र आहे ना ते आपण म्हणतो त्यावेळेला मी सगळ्यात आवाज उठावदार तेच आहे हो हा स्वर बी ते स्वरात म्हणते ते तुम्ही बघा रोज ऐका बरं आता हो मोठ्यानं म्हणते ते विनायक भाऊ तर हळूहळू आवाज येत नाही म्हणजे कोणी कोणी लोक हळूहळू म्हणते तसं नाही एके साहेब ठीक आहे अशी एखादी ओवी द्या बघा मोळीकरण कशी ओवी दिली हा स्वधर्म आगा स्वधर्म हा आपला जरी का कठीण झाला तरी अनुष्ठीला काय घडला तो दिली म्हणजे याचा अर्थ आपल्या धर्माप्रमाणे आपल्या फळाप्रमाणे आपण भजन केलं पाहिजे कोणी बाबा दुसऱ्या फळावर आपला स्वाभिमान असावा उकळीकरांच्या फळावर येतात उकळीकराच्या फळ पद्धतीनं भजन झालं पाहिजे मग आता खिरापतीचं असो का कोणतंही भजन असो दुसऱ्याच्या फळ पद्धतीनं मधात मिसळा मिसळी घुसळा घुसळी नाही करायची आपण गाथा भजन म्हणलं की रूप फाटा जाऊन घेणार रावाता घेणार आणि पुन्हा पांडुरंगात भजन ठोकळ माहिती झाल्यावर मग पती एक अभंग म्हणायचा आणि मग गात्यातल्या जे काही अभंगावर सुटले तिथून सुरुवात बरोबर आहे का होय कोणी हा पतित पावना दिनानाथा नारायण तुझे रूप माझे म्हणे राहू नाम जपवानी काय ब्रह्मांड नायका विश्वजनाचा पालका जीवीशिया जीवा तुका म्हणे देव देवा हे अभंग म्हणायचा आणि मग त्याला सुरुवात आता तिथं काय काय पतित पावना दीनानाथा नाव आलं की नाही मग पतित पावन तर देवाचं नाव आहे पतित पावन काय नाव आहे पतित पावन मग आधी पतित नाव आलं का आधी पावन नाव आलं पती हा कोणतं नाव आलं पती पतित तुकाराम मला देवाला म्हण म्हणजे तू आधी कमी आली बघा महाराज लई बोलले तू काय काय ठिकाणी एके ठिकाणी म्हणले तुझे पाय माझे नाही पडेल तेथे तुझ्या पाया करी वाया नवजेसे मग मी जिथं डोकं ठेवी तिथं तुझे पाय आले पाहिजे बघा पडेल तेथे तुझ्या पाया करी वाया नवजेसे म्हणजे मी जिथं डोसकं ठेवी पाया पडल तिथं तुझे पाय आले पाहिजे एका अभंगात म्हणले आणि एका अभंगात असं म्हणले माझे पाय आणि तुझी डोई ऐशी तरी गाभा करी पाहता दिसे उपराटे फायदा दिलं काय म्हणजे आता तुकाराम महाराजांचे पाय आणि देवाचं मुंडक म्हणते त्याच्यावर आता हे उपराट आहे का विषय पण नाही म्हणजे बहु साधन मोलाचे लय मोलाचं साधन आहे महाराज अशा अभंगाचे अर्थ लावणं सोपं नाही अशा अभंगाचे अर्थ लावणं सोपं नाही तुकाराम महाराजांचा मानसिकता काय काय म्हणते मग आता आपल्या पायावर देवानं पाया पडा असं इथं असा सरळ अर्थ व्हायला आहे ना बघा कधी कधी तुकाराम महाराज देवाला भांडत असताना ते म्हणे देवा तुझं नाव आधी नाही माझं नाव आधी मग मी आधी असं म्हणले ते अभंग एक ते म्हणले मला वाटते काय अभंग गाठ्या की नाही हे अपराधाचा केलो तू का म्हणे काय बोल नाही ते आहे आम्ही पतीत नव्हतो देवा हा जरी मी पतित नव्हतो देवा तरी तू पावन होताशी केव्हा मी जर पतित नव्हतो तर तू पावन होताशी केव्हा लक्षात आलं का जरी मी पतित नव्हतो देवा तरी तू पावन होताशी केव्हा मग मी पतित नसतो तर तू पावन होतास का बोल म्हणून माझे नाव आधी मग तू पावन कृपानिधी म्हणून माझं नाव आधी आणि तू मग पावन कृपानिधी म्हणजे आधी पतित मी आणि तू नंतर पावन लोहमन महिमान परिसा नाहीतरी दगड तैसा दृष्टांत देऊन बोलली तिथं देवाला पटविलं देवाला सांग म्हणे देवा लोह महिमान परिसा म्हणजे लोखंड आहे म्हणून किंमत आहे परिसरा म्हणजे वर्षाची किंमत आहे पण लोक जर्मल आहे म्हणून नाही तांब म्हणून नाही का दुसऱ्या धातूला ते सोनं करीतच नाही ना त्याला एकच धातू पाहिजे कोणता लोखंड लोखंड झालं मग ते सोनं बनते मग लोखंडामुळं किंमत आली कोणाला परिसराला आणि लोखंड नसतं तर त्याची किंमत मग ते दगड जायचा मग दगडाला कोणी विचारते काय त्याची किंमत आहे लोह महिमान परिसा नाहीतरी दगड जायचा
बरं काय तुका म्हणे याचे व्हावे कल्पतरू मान पावे. बरोबर आहे हो. कल्पतरू नावाचा वृक्ष आहे. त्याला किंमत कोणामुळं? याचकामुळं. खाली कल्पना करणारा याचक बसला तर हे झालं कल्पतरू गड्या. उगं तुम्ही बसा या द्या खाली आणि मला इथं मिळेल का चांगलं जेवायला म्हणा. आम्हाला येत नाही हा मग हे कल्पतरू किंमत आहे का त्याची? नाही. आणि त्या कल्पतरू खाली बसल्यावर आणि ही याचकाने याचना केल्यावर मग ती पूर्वीच आहे तेवढा उडा पडला. कोण आहे हे? पण कल्पतरू. पण कोण हे खाली बसलेला होता? याचक. या भिकाऱ्यामुळं कळला कल्पतरू. विनायक भाऊ. आणि कल्पतरू खाली फळे ती मागितली हे महत्वाचे. काय कल्पतरू दे कल्पिले अर्थ आहे. कल्प नाही काय कल्पतरू तळवटी जोकोणी बैसला काय उणे त्याला असे कितीतरी प्रमाण देता येतील कल्पतरू झाडाचे नाही काय. आणि पण कल्पना वाढवीत येते तितक्या पुरता दृष्टांत चांगला आहे त्याच्याबद्दल वाद नाही आहे. पण कल्पतरूला किंमत कोणामुळं हे म्हणायचे तुकाराम महाराज मागणाऱ्यामुळं. परिसराला किंमत कोणामुळं? लोखंडामुळं. मग भगवान पावन आहे ते पावन त्याचं नाव आहे. खरं नाव त्याचं पावन आहे हो. आमच्या जोडले आम्ही पतित आणि पावन म्हणजे आम्ही पतित आणि ते पावन. मग नाव आली कोणाचं? आपलं. म्हणजे माझ्यामुळे किंमत तुला आली. कोणाला? देवाला. असं कोण म्हणाले? तुकाराम महाराज. बरोबर बोलले महाराज. हो मी पतित तुझे देव पण हो हा त्याच्या पुढे बघा या असा अर्थ होते. याच्यावर कीर्तन केलं ठेका विसरून राहिला. आमच्या भावामुळे तू देव आहेस हे का तू विसरला देवा. आम्ही भाव आमच्या अंतकरणात आली आहे आणि म्हणून तू देव झाला. याचा अर्थ दिन आधी नंतर नाथ. आधी पतित नंतर पावन. देव देव पावन आहे महाराज. देव पावन आहे हा पण त्याला किंमत पतितामुळे. बरोबर आहे ना. मग नवऱ्याला किंमत कोणामुळे? गुरुजीला किंमत कोणामुळे? विद्यार्थ्यामुळे. बरं काय गुरुला किंमत शिष्यामुळे आणि बापाला किंमत म्हणजे जपून ह्या गोष्टीला तुम्ही कोण्याच गोष्टीला जपत नाही फक्त पत्नीला म्हणजे तिच्यामुळे आपल्याला किंमत आहे असं म्हणून तुम्हाला वाटतं नाही का. एवढी गोष्ट जपता बाकीच्या गोष्टी सगळ्या वगळून टाकल्या हा. पण याच्यामुळे त्याला किंमत त्याच्यामुळे हे लक्षात आलं की नाही. श्रोत्यामुळं वक्त्याला किंमत. वक्ता तो वक्ताच नव्हे श्रोते नव्हे. अर्थ बोलाची वाट अभिप्राय वा. वक्ता तो वक्ताची नव्हे श्रोते नव्हे ना भाऊ. ऐकणारे नसतील तर श्रोत्याला काय वक्त्याला काय किंमत आहे? हे अनन्यता आहे. एकमेकातली काय आहे? अनन्यता आहे. म्हणून भगवान परमात्मा दीनानाथ आहे. त्या दीनानाथ नाव त्याच्यामुळं आलं दीनांमुळं आलं. आता दीन तर तुम्हाला कळलेतच. दीनामुळं दीनानाथ नाव आलं म्हणून ती दीनानाथ तुझं देवा. कृपाळू कृपाळू आहे. कृपाळू कसा आहे देव? कृपा अधिक शब्द आहे त्याच्यात नंतर पाळू म्हणजे कृपा पाळू. कृपाळू हे शाटकट झालं. जसं गुरराखी आहे ते गुरराखी झालं. काय आपण गुरख्याला काय म्हणतो? गुराखी. गुराखी का गुरराखी? गुरराखी बरोबर आहे. गुरराखी. आता आपण गवळ्याला गवळी म्हणतो. आडना होतं ना काही लोकांचे गवळी हो म्हणजे भोसले आडना गवळीच आहे ना. काल म्हणले ते भोसले जुनं फार प्राचीन नाव. आता हे पिपरीला भोसले येतं हा विट्याला. आपल्या लहानपणी या पिपरीच्या गावा भोसले म्हणत होते आणि नावच आहे की गवळी पिपरी. 10 पिपरी आता म्हणाली पण पहिलं नाव काय त्या गावाचं? गवळी पिपरी. गवळी आडनाव होतं यायचं हो. आणि ते सातशे भोसले गवळीच म्हणले ना. म्हणले मला आम्ही जुने गवळीचे. हे मुळीचे भोसले जुने कोणाचे सगळे गवळीत ते भोसले. आता मी ते गिनूच्या बापाला काय म्हणते? गिनूचा बाप नाही का आपल्या रामभाऊ गवळीच म्हणते हा. त्याचे जुने नाव गवळी
आता गवळी नाव पडलेलं कशाहून तरी असेल, त्यांच्याकडे गाय खूप असेल त्या काळात, काही असं नाव टोपण पडलेलं. भोसले मुळात असतील ते, पण टोपण काही धंदा केला असेल, मोठ्या मोठ्या गाय पाळणं काय काय, मग खूप मोठा म्हशी गाई, मग ते गवळी नाव पडलं असतं. असं काही झालं ते त्या वंशात गवळीत नाव राहिलं. असे नाव काही तयार झाले बरं काय. असो, गवळी नाही गोवळी, त्या नावाचा ते गवळी शब्द अपभ्रंश. गवळी आता कृष्ण परमात्म्याच्या वंशात, आणि अभंगात बी तसं लिहिलंय ना सांगता येईल. गवळ्याचे घरी अंगे गाई वळी, द्वारपाळ वळी द्वारे झाला, गवळ्याची ताक पिरी, गाय पोरे चांगली, असं वर्णन आहे ना. हा हो, गवळणी असं बी आहे वर्णन. ते गवळणी गवळणी गवळी हे जे शब्द आहे का, थोडा अपभ्रंश. गोवळी काय पाहिजे ते, गोवळी. गो नाम गाय, वळी नाम वळणार. गोवारी ते गवार म्हणते. ती गाय वळणाऱ्याला टाकता म्हणते ना गवार, गवारात टाकलं, गायला गवारात टाकलं. गवार नाही गोवार हे शब्द शुद्ध आहे बरं भाऊ. गोवळी हे शब्द शुद्ध आहे. आणि त्या ह्याच्यात ते तुका म्हणे गुरे राखोने गोवारी, माझे म्हणे परिलाभ नाही. ज्ञानदेव कुठले सांडून दिवसाची टकळी, हा गोवारी गाव धेनू वेटाळी, हो तैशी कर्मफळी तैशी, असं काही पुढचं तुकडं आहे. गोवारी शब्द समजायला घेत नाही. गोवारी गोवारी म्हणजे वारणे म्हणजे वळणे, गो नाम गाय. आता आपलं काय चाललं होतं इथं, कोणता शब्द सांगू तुम्हाला नाही, ते तर झालं मिटलं. काय म्हणणार, कृपाळ कृपाळ कृपाळोवा, लक्षात आलं. कृपापाळ तो कृपाळ, लक्षात आलं. कृपापाळ तो कोण झाला, कृपाळ झाला. ते लक्षात ठेवा. देव कृपाळ, कृपाळ वा दिनाना नाही, दिना इथे बोलणार नाही ना. दिनानाचा कृपाळ वा, सांभाळावे आपुल्या नावा, हे आपलं चाललंय. तर कृपाळू मी कृपा पाळ, तर कृपा आणि पाळ, पाळ नाम पालन करणे, अंतकरणात ती कृपा असणे असा त्याचा अर्थ. पण कृपा या शब्दाचा आणि अर्थ तो होतो, कृ नाम कृतार्थ आणि पा नाम पात्रता. म्हणजे कृतार्थ होण्याची पात्रता अंगी आणून देणे, त्याच्यावर कृपा करणे असा त्याचा अर्थ. आपण मात्र असा अर्थ वेगळाच लावतो. काही फळ मिळालं, काही लेकरं वाळ झाले, काय मस्त मानासारखं झालं, वाळा उडा हे ते, मग आपण त्याच्यावर घेतो काय, सद्गुरु कृपा. पाड्यावर कोणाची कृपा, संत कृपा येतो की नाही. नाही हो देते महाराज. कोणी काही कोणी काही कोणी काही वाड्या नाव लिहिले महाराज. कोणी लिहिते समर्थ सद, काय आता समर्थ सदन आपण येतोय सांगा बरं. लिहायचं तरी कळा महाराज, नाव लिहायचं कळा. आपण समर्थ आहे, ज्याचे सर्व अर्थ समर्थवाला आले त्याला म्हणतात समर्थ. आणि जगात समर्थ एक संत आहे, एक देव आहे. त्या विना कोणी समर्थ नाही. आणि तुम्ही स्वतःला समर्थ म्हणून घेता आणि समर्थ निवास म्हणता, मूर्खपणाचं करायलाच नाही अर्थ. वरी काम भूषण म्हणजे आम्ही समर्थ आहे. तुम्ही काय समर्थ, जर पैसा आहे तुमच्याकडे नाही, हा भिकाऱ्याला वाळा घ्यायला जाणार नाही तरी पण समर्थ निवास असं हे बोलणं वेगळं आहे बरं काय. पण कृतार्थ दशेवर पात्र होणं करणं याला म्हणतात कृपा करणं. संत कृपा वाळ्यावर घेणं, यांना संत कृपा होती. काही लोक गाडीवरून नाव भागवत कृपा, भागवताची कृपा अशी होती. पैसे मिळून भागवत कृपा तरी काय, गाडी भागवत सांगितल्यामुळेच मिळाली ना त्याला. त्याच्यामुळे कृपा झाली. म्हणजे कीर्तनाच्या तारका वाळल्या आणि तारका वाळल्यामुळे पैसे मिळाले म्हणून तुमच्या भागवताची कृपा झाली. पैशावर गाडी घेतली नाही नाही, पण एवढ्यामुळं कृपा झाली. त्या कृपेची कुठे गरज आहे आम्हाला, हीच कृपा पाहिजे. अरे कृतार्थ दशेवर पात्र होणे त्याचं नाव आहे कृपा. काय कृत अर्थ, कृत अर्थ, हा लक्षात आलं की नाही. आणि ते अर्थ नाही, कृत अर्थ, अर्थ चुकायले. अर्थ नाम इच्छा,
अर्थ ना इच्छा आणि अर्थ म्हणजे पैसा. पैसा म्हणून त थ हे शब्द जरी सारखे वाटत असले उच्चारण्यात जरा जपून वापरा. महाराज लोक याला विसरून गेले म्हणजे अभ्यासच केला नाही. विसरून गेले म्हणजे त्यांना त्याच्यातलं काही मर्म कळालं नाही म्हणून ते सारखंच वापरीत राहतात. ते सारखेच वापरीत राहतात, कळतच नाही काही, रस्त्यात भान नाही त्यांच्या. म्हणजे अभ्यास करायची सवयच राहिली नाही. फक्त कीर्तन करणे हसविणे लोकांना पैसे लुटणे संपलं. काय शब्द ते घोटाळा व्हायला जेव्हा ते काही कळत नाही. अर्थ नाहीये. तुका म्हणे आईचे अर्थ ज्याचे म्हणे त्याची चक्रपाणी वाटप. हे महाराज असं म्हणतोय, तुका म्हणे आईचे अर्थ ज्याचे म्हणे त्याची चक्रपाणी वाट. जमलं काही नाही. नाही अर्थ म्हणलं की महाराज फेल झाला. संबंध म्हणला की शुद्ध, संबंध म्हणला की महाराज गावला. त्याला अर्थ कळणार नाही, शब्दाचा अर्थ नाही. संबंध नाही, तुमचा आमचा काय संबंध आहे असं जर बोलायचं नाही. संबंध तुमचा आमचा काय संबंध आहे, तुम्ही आमच्या कशाला नादाला लागले, तुम्ही कोण बिचे गावचे आम्ही कोण आवर गावचे असं बोलतोच ना आपण. काय अर्थार्थी संबंध आहे तुमचा आमचा असं. संबंध म्हणा, संबंध म्हणू नका. संबंध म्हणले की तुम्ही काय गावढा गावढा म्हणजे बाया पोरं बोलते ते काय तुझा माझा संबंध आहे माहिती. म्हणजे महाराज लोकांना हे जे कीर्तन तुम्ही ऐका ना काय काय कॅसेटी सगळं घोटाळा करून टाकलाय लोकांना. का अर्थ संगतीच नाही. अरे तुका म्हणे आईचे अर्थ ज्याचे अशा प्रकारची इच्छा ज्याच्या मनात आहे त्याची चक्रपाणी असं म्हणायचे महाराजाला. इथं तसंच आहे. कृतार्थ, कृतार्थ म्हणजे केलेली इच्छा, जीवानं केलेली इच्छा आणि ती इच्छेच्या लक्षात आलं की नाही, त्या इच्छेच्या म्हणजे लायकीचा करणे त्याला म्हणतात पात्रता देणे म्हणजे कृपा करणे असा त्याचा अर्थ. लक्षात आलं नाही भाऊ. मग जीवाची काय इच्छा आहे, सुख. प्रत्येक जीवाची काय इच्छा आहे, सुख. आणि सुख त्याला कळू का न कळू कशात आहे म्हणून त्याला कळत नाही. पण हवं काय प्रत्येकाला सांगा बरं, सांगा. सगळे हे कशासाठी धडपड भास्कर एवढे कोण घालायला असतो, बरोबर आहे ना मला. नाही किती बेजार होतो तू. आले आले तर तू कंबर दुखती हे ते सुख तिथं दुखत नाही महाराज. नाही किती माणूस बेजार होतो. कशासाठी बेजार होते, पोर शिकवायचे, पोरं पुन्हा डॉक्टर लावायचे, डॉक्टर करायचा पोरगा, इंजिनियर करायचा पोरगा, हे असं ध्येय असतं. हे धडपड धडपड करतात बी डॉक्टर बिचारे. काही एखाद्याचा संकल्प प्रारब्धांवर काय संकल्प करतोय जीव, पण प्रारब्ध मात्र फल दे, फल द्यायला प्रारब्ध. म्हणून तर कर्मण्यवाधिकार असते मा फले चुका. कर्म करणं तुझं कामच आहे. वाटावं की आपली मुलं शिकावे, सवरावे, हुशार व्हावे आणि पोराने कम असं वाटणं गरजेचंच आहे. ठीक आहे, पण ते होतील का. आता तुम्ही गणपती जरी करायचा ठरला तर माकड व्हायचा असल्यामुळे तुला काय कपाळीचा धोंडा उभा टाके मग त्याला काय. मातीच्या म्हणी हवा राजविंडा, कपाळीचा धोंडा उभा टाके. तिला मग डॉक्टर करायचा होता, ते डॉक्टर बी नाही झाला, महाराज बी नाही झाला, बोंबलं तिसरं बोंबलं. मग काय त्याला इलाज नाही. पण कर्तव्य करणं भाग आहे, बरोबर आहे. मग जीवानं कर्म करण्याची इच्छा करते हे जीव त्याचं, आणि ते स्वाधीन त्याचे आहे. कर्मण्यवाधिकार असते, कर्म करण्याबद्दल तुझा अधिकार आहे. मा फले चुकत, मात्र फलाची अपेक्षा तू करायची नाही. हे खरंच गडे सक्सेस होईल कारण काही भांगडी करणे नको, कारण ते आपल्या हातात नाही ना. कळलं. मग एकंदरीत ह्या सगळ्या धडपडा कशासाठी आहेत, सुखासाठी. कशासाठी, सुखासाठी. एक आळंदीला बापानं शिकविलं पोराला, मृदंग शिकला पोराला वाजवायचा. त्यानं लाकडपडे करून मृदंग वाजवायला शिकविले त्या पोराला. खूप कष्ट करून काही भांडण करून हे करून ते करून. आणि पुन्हा ते पोरग याला विचार नाही केलं कुठं बाप आहे की काय नाही की ते काही समज नाही. बापाला वाटायचं मी असं जावं त्याच्या वाज. आणि लय गुलगुले होत्या पोरग वाजू लागले. म्हणण्याची तयार कीर्तन झाल्या महाराज आपलंच आहे कसं काय पाहिजे. आमचे महाराज आमचे महाराज बापच म्हणते महाराज दुनियात म्हणते ते की त्याला काय पुत्रच नेहमी होईल तू ना.
काय पुत्रच धृतराष्ट्रासे पुसतो म्हणे समजा सांगे मातो त्याला विलास नाही त्याला काय करावं आणि लेकराचा मोह असतो. मग ते कसं वाजलं काय मला असं पोरलं ते पोरलं पुन्हा कुत्र्यावर करायले. मग हे बाप मायापाशी रडू लागले. काय आमच्या पोरला बघा तुम्ही नटतात वाजू लागले आमच्या पोरांना चांगलं वाजत चांगलं. काय मला वाटतं बघा यावं करावं बंद कर नाही. दुःख झालं का सुख झालं? रडलं ते थरथर रडलं आणि मला म्हणाले मला मोक्षंगा वाटते हिंडावं इथे. आणि मागून त्याने विचार केला म्हणजे जास्तच बंद करून कळलं का आता दारू पिण आता काय विकलं म्हणजे त्याच्या डोसक्यात फॅट बसला ना. आता काय मग आळंदीला शिकून पोरगा बाप नरकाला जाणार म्हणजे काय फायदा झाला? हे हातातच नाही तुमच्या. तुम्ही सुखासाठी धडपड करायले पण सुख नाही त्याच्यात आणि तुम्ही हुडकायले मग उपयोग नाही. सुख म्हणजे परमात्मा. सुख म्हणजे काय? देव आहे सुख. सुखरूपायचा तुला कोणी सांगा माझ्या पांडुरंगाचा. भगवंतासारखं सुख कशातच नाहीये. भगवंत सुखरूप आहे आणि अशा सुखाची इच्छा ज्या जीवाच्या अंतःकरणात आहे त्या जीवाने केलेली आहे बरं काय. त्याला म्हणतात काय कृतार्थ. कृतनाम केलेली अर्थता नाम इच्छा. लक्षात अशी इच्छा आणि त्या सुखाच्या इच्छेवर पात्र करणे त्याला म्हणतात कृपा. असा हा परमात्मा लक्षात आहे का कृपाळू आहे म्हणजे कृपेचा पाळक आहे. कृपेचा पाळक आहे. त्याच्या अंतःकरणात दिनाविषयी कृपा आहे असं महाराजांना म्हणायचे. म्हणून दिनानाथा आपला टाइम संपला. त्याचा विचार उद्या करू.